नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दिवाळी फराळाची सर्वांची जोरदार तयारी सुरूच असेल। सोबतच आपल्याला बाहेरची कामंसुद्धा असतात, खरेदी असते, मुलांच्या परीक्षाही सुरू आहेत। या सगळ्या धावपळीत आपला फराळसुद्धा सुरू आहे। आज आपण एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण दिवाळीचा फराळ पाहणार आहे। चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळी आणि करंजी। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, दिवाळी फराळातील आजची आपली रेसिपी आहे करंजी। करंजी हा दिवाळी फराळातील सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे। करंजी न आवडणारी व्यक्ती सापडणं अवघड आहे। कोणी करंजी चहात बुडवून खातं, कोणी दुधासोबत खातं, तर कोणाला तशीच खाण्यासाठी आवडते। तर अशी ही करंजीची रेसिपी अर्धा किलोच्या प्रमाणात आज आपण पाहणार आहोत। पीठ मळण्याची खास पद्धत शेअर करणार आहे, जेणेकरून करंजी या पद्धतीने खुसखुशीत तयार होईल आणि संपेपर्यंत बिलकुल नरम पडणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता करंजी छान खुसखुशीत झालेली आहे। कडक न होता शेवटची ही करंजी या पद्धतीने खुसखुशीतच राहते। करंजी स्टोअर करण्यासाठी सुद्धा व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अर्धा किलो मैद्यासाठी सारणाचे अचूक प्रमाण मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। या पद्धतीने बनवलेले सारण छान महिनाभर टिकून राहते आणि करंजीचे वरचे आवरण छान खुसखुशीत राहण्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत, जेणेकरून संपेपर्यंत करंजी मऊ पडणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता करंजी किती छान खुसखुशीत झालेली आहे। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला आपण सारणाची तयारी करून घेणार आहोत। साहित्य पाहूया। या ठिकाणी मी 300 ग्रॅम खोबरं अगदी छान बारीक किसून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये जी खोबऱ्याची वाटी दिसत आहे या साईजच्या 3 वाट्या मी किसलेल्या आहेत। ग्रॅममध्ये खोबरं 300 ग्रॅम आहे। यानंतर आपण घेतलेला आहे बारीक रवा, याला 0 नंबरचा रवा किंवा बॉम्बे रवा सुद्धा म्हणतात। हा आहे 200 ग्रॅम। या ठिकाणी साधी साखर घेतलेली आहे 300 ग्रॅम। साध्या साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर सुद्धा वापरू शकता। या ठिकाणी आपण ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, 5 काजू, 5 बदाम आणि 5 पिस्ते। ड्रायफ्रुट्स घालणं ऑप्शनल आहे। 2 चमचे वेलची आणि जायफळाची पावडर। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये छोटे 2 चमचे तूप आपण काढून घेतलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर बारीक रवा याच्यामध्ये आपण भाजून घेणार आहोत। मीडियम लो फ्लेमवरती या पद्धतीने एकसारखा हलवत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। 5 ते 7 मिनिटांमध्ये रवा छान भाजून होतो। रवा भाजताना छान एकसारखा आपण हलवत भाजून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रवा जसा भाजला जाईल तसा याचा रंग चेंज झालेला आहे। हलका बदामी रंग रव्याला येऊ लागलेला आहे। आता रव्यामध्येच आपण जे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहोत। तर ड्रायफ्रुट्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करू शकता। ड्रायफ्रुट्स घालताना एकदम बारीक चिरून या पद्धतीने घालायचे आहेत आणि हे आता आपण 1 मिनिटभर या रव्यासोबत भाजून घेणार आहोत, जेणेकरून ड्रायफ्रुट्समधलं मॉइश्चरसुद्धा निघून जाईल आणि करंजी आपली लवकर खराब होणार नाही। करंजीच्या सारणाला कोंदट असा वास येणार नाही। यासाठी ड्रायफ्रुट्स घातले तर ते भाजून किंवा तळून घाला आणि महत्त्वाचं म्हणजे बारीक चिरून घालायचं आहे, जेणेकरून करंजी फुटणार नाही। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हलका बदामी रंग रव्याला आलेला आहे। रवा छान असा भाजून झालेला आहे, काढून घेऊयात। आता यानंतर आपण किसून घेतलेलं खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं जास्त आहे आणि कढई छोटी आहे, यासाठी हे मी 2 बॅचमध्ये भाजून घेणार आहे। खोबरं भाजताना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि एकसारखं हलवत या पद्धतीने खोबरं भाजायचं आहे, नाहीतर खोबरं तळाला लागू शकतं, करपू शकतं। खोबरं भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी 2 मिनिटांमध्ये खोबरं छान असं भाजून होतं। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खोबरं छान असं कुरकुरीत झालेलं आहे। आता भाजून झालेलं आहे, काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण उरलेलं खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत। खोबरं भाजून घेतल्यामुळे सारण लवकर खराब होत नाही आणि सारणाचा कोंदट वास येत नाही। खोबरं जर आपण न भाजता घातलं तर करंजीचं सारण लवकर खराब होतं आणि करंजीच्या सारणाचा कोंदट असा वास येतो, कारण खोबऱ्याला बुरशी येते, त्यामुळं सारण लवकर खराब होतं। या पद्धतीने भाजून घेतल्यामुळे खोबऱ्यातील मॉइश्चर निघून जातं आणि खोबरं छान कुरकुरीत होतं आणि सारण छान खुसखुशीत तयार होण्यासाठी मदत होते। सारणाची चव वाढवण्यासाठी यासाठी सिक्रेट पदार्थ आपण वापरतोय, ते म्हणजे तीळ। या ठिकाणी मी 50 ग्रॅम तीळ घेतलेले आहेत। खसखस न घालता यावेळेस मी तिळाचा वापर केलेला आहे। तिळामुळे करंजीच्या सारणाला खूप छान अप्रतिम अशी चव येते। तर नक्की तुम्ही कधी वापरले नसतील तर वापरून पहा, खूप मस्त असं सारण तयार होतं। तर मंद आचेवर छान असे तीळ आपण 2 ते 3 मिनिट भाजून घेऊयात। छान असे तीळ उडू लागलेले आहेत, भाजून झालेले आहेत, काढून घेऊयात।
सेपरेट प्लेटमध्ये काढायचे आहेत. हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर दळून घेतलेली आहे. 300 ग्रॅम साखर घातलेली आहे. आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. साध्या साखरेऐवजी पिठी साखरसुद्धा वापरू शकता. आता याच भांड्यामध्ये आपण तीळ बारीक करून घेऊया. तीळ पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरला छान अशी याची पावडर तयार करायची आहे. या ठिकाणी आपले तीळ छान असे बारीक झालेले आहेत. ताटामध्ये काढून घेऊयात. सारणाची चव वाढवण्यासाठी 2 चमचे या ठिकाणी आपण वेलची आणि जायफळाची पावडर घातलेली आहे. पाव चमचा मीठ घालूया. मिठाने सुद्धा सारणाला छान अशी चव येते. आता सर्व साहित्य आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे. छान असं मिक्स करून घेऊयात. दिवाळीचा फराळ करताना घाई गडबड होऊ नये यासाठी तुम्ही या पद्धतीने सारण बनवून अगोदरच तयार करून ठेवू शकता. सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवा. ते बिलकुल 1 ते 1.5 महिना खराब होणार नाही. करंजीचे पीठ मळायला घेऊयात. परातीमध्ये अर्धा किलो मैदा काढून घेतलेला आहे. मैदा मी चाळून घेतलेला आहे. अर्धा किलो मैद्यासाठी 150 ग्रॅम बारीक रवा वापरायचा आहे. मोठा रवा न वापरता आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. रवा घातल्यामुळे करंजी थंड झाली तरी मऊ पडत नाही, संपेपर्यंत छान खुसखुशीत राहते. आता चवीप्रमाणे मीठ घालूया. पाऊण चमचा मी मीठ घातलेलं आहे. सर्व साहित्य आता मिक्स करून घेऊयात. तडका पॅनमध्ये छोटे 3 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेले आहे. आता हे गरम तेलाचे मोहन आपण पिठामध्ये मिक्स करायचं आहे. तेलाचे मोहन घातल्यामुळे करंजी छान खुसखुशीत होते. तर सुरुवातीला तेल गरम आहे यासाठी चमच्याने मिक्स करून घेऊयात. आता मोहन थंड झालेले आहे. पिठाला हाताने व्यवस्थित चोळून घेऊयात. करंजीचे वरचे आवरण खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये आपण 1 चमचा पिठी साखर घालणार आहोत. हाच तो सिक्रेट पदार्थ आहे ज्यामुळे करंजी संपेपर्यंत मऊ पडत नाही, छान खुसखुशीत राहते. तर करंजी तळते वेळेस साखर कॅरमलाइज होते आणि करंजी जास्त वेळ खुसखुशीत होण्यासाठी मदत होते. तर साखर आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून थोडासा सैलसर असा पिठाचा आपण गोळा तयार करून घेऊयात. सुरुवातीला जास्त घट्टसर पीठ मळायचं नाही, कारण पिठामध्ये आपण बारीक रवा घातलेला आहे. थोडंसं सैलसर पीठ मळल्यामुळे रवा छान असा फुलतो आणि आपल्याला करंजी व्यवस्थित लाटता येते. तर या ठिकाणी छान असं मऊसूत पीठ मळून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. या पद्धतीनं पीठ मळायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर बाउलमध्ये काढून ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून अर्धा तास याला रेस्ट द्यायची आहे. अर्धा तास झालेला आहे. पीठ छान असं भिजलेलं आहे. परत एकदा छान असं ते एकजीव करून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर मळून घ्यायचं आहे आणि चपाती एवढा गोळा पिठातून काढून घ्यायचा आहे आणि उरलेलं पीठ झाकून ठेवायचं आहे. आता हा पिठाचा गोळा आपण पोळपाटावरती या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. आता आपण याच्या एकसारख्या साईजच्या लाट्या कट करून घेऊयात. तयार केलेल्या पिठाचे गोळे आपण या डब्यामध्ये झाकून ठेवूया, जेणेकरून सुकणार नाहीत. आणि यातील एक एक पेढा घेऊन आपण मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर याची एकसारखी पातळ पारी लाटायची आहे. लक्षात ठेवा, लाटताना पातळ एकसारखी लाटायची आहे, जाड बिलकुल ठेवायचे नाही. जर पारी जाड राहिली तर करंजी थंड झाल्यानंतर मऊ पडू शकते. आता आवडीप्रमाणे सारण भरायचं आहे. जास्त सारणाची करंजी आवडत असेल तर 1 ते 1.5 चमचा सारण भरा. खूप जास्त देखील सारण भरायचं नाही, नाहीतर करंजी फुटू शकते. तर करंजी बंद करून या पद्धतीने करंजीच्या कडा व्यवस्थित प्रेस करायच्या आहेत आणि फिरकीच्या साह्याने याचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते कडेचं काढून टाकायचं आहे. तर या पद्धतीने जर खूप जास्त सारण भरलं तर करंजी तेलात सोडताना फुटू शकते. काठ जर व्यवस्थित बंद केले नाहीत तरी देखील करंजी फुटू शकते. तर या पद्धतीने काठ परत एकदा व्यवस्थित चेक करायचे आहेत. परफेक्ट अशी करंजी या ठिकाणी तयार झालेली आहे. या ठिकाणी अजून एक आपण करंजीची पारी लाटून घेतलेली आहे, पाहू शकता. आणि याच्यावरती चमचाभर सारण घालायचं आहे आणि करंजी तेलात टाकता सुटू नये, फुटू नये यासाठी करंजीच्या काटांना आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छान अशी बंद करून घ्यायची आहे. पाण्याऐवजी तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता. तर या पद्धतीने काठ कट करायचे आहेत फिरकीच्या साह्याने, जेणेकरून करंजी छान एकसारखी आपली दिसेल. तर दुसरीसुद्धा परफेक्ट अशी करंजी आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. याच पद्धतीने आपण उरलेल्या सर्व करंज्या तयार करून घेऊयात.
करंजा सुकू नयेत यासाठी महत्त्वाची टीप, ताटामध्ये आता ताट भरून करंजा केल्यानंतर या पद्धतीने एखादा कॉटनचा कपडा टाकायचा आहे, जेणेकरून करंजा सुकणार नाहीत. आणि या पद्धतीने वरती करंजा ठेवायच्या आहेत. आणि 15 ते 20 करंजा झाल्यानंतर त्या लगेचच तळायला घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या सुकतात आणि एकसारख्या तळल्या जात नाहीत. तर या ठिकाणी मी 16 ते 17 करंजा तयार केलेल्या आहेत. आता तळणार आहे. तळण्यासाठी गॅसवरती तेल मीडियम गरम करून घेतलेलं आहे. करंजी तळताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि या पद्धतीने आलटून पलटून छान अशा करंजा तळायच्या आहेत. करंजी तळताना करंजीवरती छान असे बबल्स आलेले आहेत. हलक्या सोनेरी रंग आला की करंजी तेलातून काढून घ्यायची आहे. तेलाऐवजी तळताना तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. या पद्धतीने हलका सोनेरी रंग आला की करंजा तेलातून काढायच्या आहेत. अशा रंगावरती करंजा काढल्या की करंजी कच्ची राहत नाही आणि करंजी कच्ची राहिली तरीसुद्धा ती मऊ पडू शकते. यासाठी तळताना सुद्धा छान अशी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून करंजा थंड झाल्यावर मऊ पडणार नाहीत. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी करंजी आपली तयार झालेली आहे. काढून घेऊयात. व्हिडिओमध्ये दिलेले टिप्स अँड ट्रिक्स वापरून तुम्ही सुद्धा या पद्धतीने खुसखुशीत संपेपर्यंत मऊ न पडणारी भरगच्च सारणाची करंजी करून पहा. दिवाळी फराळातील पुढची आपली रेसिपी आहे संपेपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहणारा सर्वांच्या आवडीचा चिवडा. येण्यासाठी आणि चिवडा बनवताना भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स देणार आहे, जेणेकरून कुरकुरीत खुसखुशीत आणि चविष्ट असा चिवडा तुम्ही तयार करू शकाल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी मी चिवडा बनवण्यासाठी अर्धा किलो भाजके पोहे घेतलेले आहेत. हे पोहे आता आपण चाळून घ्यायचे आहेत आणि निवडून घेणार आहोत. या पद्धतीने मी सर्व पोहे चाळून आणि निवडून घेणार आहे. तर चाळल्यामुळे पोह्यातील बारीक चुरा बाजूला होतो. तर सर्व पोहे आता मी चाळून घेते. चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 50 ग्रॅम भाजके डाळी, 100 ग्रॅम मक्याचे पोहे, 100 ग्रॅम कच्चे शेंगदाणे, 20 ते 25 कढीपत्त्याची पाने, 20 ते 25 लसूणाच्या पाकळ्या, पाववाटी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप या पद्धतीने करून घ्यायचे आहेत. अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिर्च पावडर, 1 चमचा पांढरे कच्चे तीळ, 2 चमचे बारीक मीठ आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या या पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा पावडर आणि थोडासा हिंग. आता गॅसवरती कढईमध्ये या पद्धतीने आपल्याला थोडे थोडे पोहे काढून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरती एकसारखे हलवत कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. सध्या थंडी चालू आहे, तर थंडीमुळे बऱ्याचदा पोहे नरम पडतात आणि पोह्याचा चिवडा खाताना तितका खुसखुशीत कुरकुरीत लागत नाही. तर यासाठी आपल्याला हे सर्व पोहे कढईमध्ये थोडे थोडे करून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 6 मिनिटांमध्ये पोहे छान भाजून होतात. तर याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे मी भाजून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाजून न घेता उन्हामध्ये सुद्धा पोहे ठेवू शकता. गॅसवरती कढईमध्ये 150 ग्रॅम तेल गरम करून घेतलेलं आहे. या गरम तेलामध्ये आता आपण 1 वाटी शेंगदाणे तळून घेणार आहोत. तर मंद आचेवर या पद्धतीने एकसारखे हलवत आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत. तर शेंगदाणे पटकन तळण्यासाठी आणि शेंगदाण्यांची चव वाढण्यासाठी शेंगदाणे तळताना याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून शेंगदाणे पटकन तळले जातात आणि शेंगदाण्यांची चवसुद्धा वाढते. तर या पद्धतीने शेंगदाणे आपण तळून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजले की नाही कसं ओळखायचं, तर शेंगदाणे जसे भाजले जातील तशी त्याची टरफलं वेगळी होतात आणि शेंगदाणे फुटतात. त्याचा छान असा आवाज येऊ लागतो आणि सुगंधसुद्धा येतो आणि हलकासा बदामी रंग शेंगदाण्यांना येऊ लागतो. इथपर्यंत आपल्याला शेंगदाणे तळायचे आहेत, जेणेकरून शेंगदाणे छान आतपर्यंत तळले जातील. शेंगदाणे या ठिकाणी तळून झालेले आहेत. हे आपण आता झाऱ्यावरती काढून घेऊयात. तेलने तळून शेंगदाणे झाऱ्यावरती काढायचे आहेत आणि भाजलेल्या पोह्यांवरती शेंगदाणे आपण काढून घेऊयात, जेणेकरून शेंगदाण्यांमधलं एक्स्ट्रा तेल पोह्यांवरती निघेल. आता त्याच तेलामध्ये आपण भाजकं डाळ अगदी 1 मिनिटभरच तळून घेणार आहोत. मंद आचेवरच तळायचं आहे. हे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. या पद्धतीने डाळ्याला थोडेसे बुडबुडे आले की लगेचच डाळे काढून घ्यायचे आहेत. बिलकुल डाळ्यांचा रंग चेंज करायचा नाही. तर बघू शकता तुम्ही ते अगोदरच भाजलेले असतात, त्यामुळे भाजण्यासाठी वेळ लागत नाही. डाळसुद्धा छान भाजून झालेलं आहे. हे आपण आता झाऱ्यावरती तेलातून काढून घेऊयात आणि हे सुद्धा पोह्यांवरतीच काढायचं आहे. आता याच तेलामध्ये पाववाटी पातळ चिरून घेतलेलं खोबरं तळून घेणार आहोत. खोबरं, शेंगदाणं आणि भाजकं डाळ आपल्याला मंद आचेवरच या पद्धतीने एकसारखं हलवत तळायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी हलका तांबूस रंग खोबऱ्याला आला आहे. जास्त लाल रंगावरती खोबरं तळायचं नाही, कारण ते जसं थंड होईल तसा त्याचा रंग चेंज होतो आणि थंड झाल्यावर खोबरं छान कुरकुरीत होतं. तळून झालेलं आहे, काढून घेऊयात.
आता यानंतर आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत। तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मक्याचे पोहे तेलामध्ये सोडायचे आहेत, जेणेकरून ते छान फुलतात। जर तेल गरम नसेल तर पोहे फुलत नाहीत, ते खाताना कचकच लागतात, खुसखुशीत लागत नाही। तर मक्याचे पोहे तळताना ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा। तर याच पद्धतीने आपण मीडियम फ्लेमवरती सर्व मक्याचे पोहे तळून घेणार आहोत। मक्याचे पोहे घातल्यामुळे चिवडा छान खुसखुशीत आणि चवदार लागण्यासाठी मदत होते। तर मक्याचे पोहे सुद्धा जसे तळून होतील तसे आपण भाजक्या पोह्यांवरती काढून घेऊयात। सर्व पोहे या ठिकाणी आपले तळून झालेले आहेत। आता कढीपत्ता तळून घेऊयात। कढीपत्ता तळताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण गरम तेलामध्ये टाकल्यानंतर तेल अंगावर उडू शकतं। छान हिरव्यागार रंगावरती या ठिकाणी मी कढीपत्ता तळून घेतलेला आहे, हा आता आपण काढून घेऊयात। आता लसूण तळूयात। लसूण थोडासा मी खलबत्त्यामध्ये अगदी हलकासा कुटून घेतलेला आहे, चेचून घेतलेला आहे। तर तांबूस रंगावरती छान कुरकुरीत होईपर्यंत लसूण मंद आचेवर आपल्याला तळायचा आहे। लसूण घालणं ऑप्शनल आहे, नको असेल तर स्किप करू शकता। तर अगदी हलका तांबूस रंग लसणाला आलेला आहे, हा आपण तेल नितळून काढून घेऊया। लसूण जसा थंड होईल तसा तो कुरकुरीत होतो। आता आपण मिरच्या तळूयात। मंद आचेवर एकसारख्या हलवत या पद्धतीने मिरच्यांना हलका पांढरा रंग येईपर्यंत तळायचे आहेत। तर मिरच्या छान तळून झालेल्या आहेत, काढून घेऊयात। आता यानंतर आपल्याला चिवड्यासाठी फोडणी तयार करायची आहे। त्या अगोदर आपल्याला हे तळलेले साहित्य आहे ते एका बाजूला करायचं आहे आणि भाजक्या पोह्यांवरतीच आपण फोडणी घालणार आहोत। हे असं का करायचं ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। चिवड्याला कशी फोडणी करायची ते पाहूया। तेल गरम आहे, गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान तडतडली की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत। तीळसुद्धा छान फुलले की याच्यामध्ये आपल्याला इतर सर्व मसाले ॲड करायचे आहेत। 2 चमचे लाल मिरची पावडर घालूया, आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला सर्व मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालूया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। या ठिकाणी मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे। तर गॅस बंद केल्यानंतरच सर्व फोडणी ॲड करायची आहे, जेणेकरून चिवड्याला छान रंग येतो। आता थोडासा हिंग घालूया, जेणेकरून चिवड्याची चवसुद्धा वाढते आणि चिवडा पचायला हलका होतो। तर फोडणी या ठिकाणी आपण गॅस बंद केल्यानंतरच तयार केलेली आहे। आता ही गरम फोडणी आपल्याला भाजक्या पोह्यांवरती काढून घ्यायची आहे। आता ही गरम फोडणी आपण पोह्यांमध्ये मिक्स करून घेऊयात। गॅस बंद करून आपण सर्व मसाले ॲड केल्यामुळे चिवड्याला अगदी सुंदर असा रंग आलेला आहे। पुढची आपली दिवाळी फराळातील रेसिपी आहे 1 किलोच्या अचूक प्रमाणात खारीसारखे मोजता येणार नाहीत इतके लेयर्स असलेली खुसखुशीत शंकरपाळी। तेलात टाकल्याबरोबर टम्म फुगते आणि याला खारी इतक्याच भरपूर साऱ्या लेयर्स येतात आणि ही शंकरपाळी संपेपर्यंत नरम पडत नाही। 1 किलो या ठिकाणी आपण मैदा घेतलेला आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रमाण वाटीने आणि वजनी दोन्हीही सांगणार आहे। व्हिडिओमध्ये जी वाटी दिसत आहे त्या वाटीने करेक्ट 7 वाट्या आपल्याला हा मैदा मोजून घ्यायचा आहे। मैदा मोजून घेतल्यानंतर हा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। ताटातील सर्व मैदा करेक्ट 7 वाट्या भरलेला आहे, हा आता मी चाळून घेते। आता साखर मोजून घेऊया। त्याच वाटीने करेक्ट 1 गच्च वाटी भरून मी साधी साखर घेतलेली आहे। साध्या साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर घेऊ शकता। पिठी साखर घेताना 1/4 वाटी ते 1.5 वाटी याप्रमाणे पिठी साखर घ्या। जास्त गोड आवडत असेल तर 1.5 वाटी पिठी साखर घ्या। वजनी ही साखर 275 ग्रॅम आहे। यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी दूध। गाईचं दूध तापवून थंड करून हे घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं दूध आहे। जर दूध तुम्हाला वापरायचं नसेल तर तुम्ही पाणीसुद्धा वापरू शकता। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे। जर तुम्ही पाणी वापरून शंकरपाळी बनवणार असाल तर करेक्ट 1 वाटी तूप घ्या। जर दूध वापरणार असेल तर 1 वाटीला थोडंसं तूप कमी घ्यायचं आहे। असं का करायचं आहे हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आणि तूप वितळवून घेतलेलं आहे। गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यामध्ये 1 वाटी दूध काढून घ्यायचं आहे। दूध वजनी करेक्ट 250 ml आहे। दूध थोडंसं गरम झालं की साखर ॲड करायची आहे आणि लो फ्लेमवरती साखर विरघळेपर्यंत आपल्याला
दूध गरम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी लक्षात ठेवा, फक्त आपल्याला दुधामध्ये साखर विरघळून घ्यायची आहे, दुधाला उकळी आणायची नाही। तर या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने एकसारखी साखर ढवळायची आहे, जेणेकरून ती तळाला लागणार नाही। पाहू शकता तुम्ही, एकसारखी हलवत साखर आपण दुधामध्ये विरघळून घेतलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। खूप जास्त दूध गरम असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण तूप ॲड केलं तर दूध फुटतं। यासाठी असं न करता फक्त सुरुवातीला आपल्याला साखर दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। आता आपण एक ट्रिक वापरणार आहोत, जेणेकरून दुधातील शंकरपाळी जरी बनवायची म्हटलं तरी दूध बिलकुल फुटणार नाही। यासाठी पातेलीतील दूध आपण या घमेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। परातीत किंवा या पद्धतीने खोलगट भांड्यामध्ये ओतून घ्या, जेणेकरून ते पटकन थंड होईल। आता सर्व दूध आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये तूप घातलेलं आहे। दूध हलकंसं गरम आहे, त्याच्यामध्ये तूप ओतलं की ते छान मेल्ट होतं। हे एकसारखं आपण परत चमच्याने मिक्स करून घेऊया। पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतल्यामुळे दूध बिलकुल फुटलेलं नाही। तर तुम्ही सुद्धा हीच पद्धत वापरा आणि या पद्धतीने आपण केलं की पटकन हे मिश्रण थंड होतं आणि आपला वेळ सुद्धा वाया जात नाही। आता याच्यामध्ये वेलचीची पावडर घालत आहे 2 चमचे। आपण दूध वापरलेलं आहे, यासाठी मी याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही। जर पाण्यातील शंकरपाळी बनवणार असाल तर थोडंसं मीठ घाला, त्यामुळे शंकरपाळीला छान अशी चव येते। आता हे मिश्रण हलकंसं कोमट असतानाच हे आपल्याला मळायला घ्यायचं आहे। खूप थंड जर केलं तर तूप आळेल आणि जसजसं आपण पीठ मळू तसं पीठ जास्त कठीण होईल आणि आपल्याला शंकरपाळी लाटताना खूप जोर लावावा लागेल। यासाठी थोडंसं हे मिश्रण कोमट असतानाच आपल्याला याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे। लागेल तसा थोडा थोडा मैदा ॲड करून हे पीठ आपण मळून घेणार आहोत। आता जर आपण दूध वापरणार असेल तर तूप आपल्याला एका वाटीपेक्षा थोडंसं कमी घ्यायचं आहे, कारण दुधामध्ये स्निग्धांश असतो, त्यामुळे तूप थोडं जरी जास्त झालं तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते। यासाठी जर दूध वापरणार असाल तर एका वाटीला थोडंसं कमी तूप घ्या आणि जर पाणी वापरणार असाल तर करेक्ट 1 वाटी वितळलेलं तूप घ्यायचं आहे। तुपाचं प्रमाण व्यवस्थित झालं तर शंकरपाळी छान खुसखुशीत होते। त्यामुळे व्हिडिओमध्ये जे प्रमाण सांगितलेलं आहे तेच वापरून तुम्ही सुद्धा शंकरपाळीचं पीठ मळून घ्या। आता रेग्युलर आपण चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने खूप दाब देऊन हे पीठ मळायचं नाही। अगदी हलक्या हाताने या पद्धतीने पीठ मळा, जेणेकरून शंकरपाळीला छान अशा लेयर्स येतात। थोडंसं हलक्या हाताने मळून घेतल्यानंतर याचे आपल्याला गोळे तयार करायचे आहेत। तर पिठाला तुम्हाला क्रॅक गेल्यासारखे दिसून येतील, पण शंकरपाळीला लेयर्स येण्यासाठी पीठ आपल्याला याच पद्धतीने मळायचं आहे। खूप याला दाब देऊन मळू नका। सर्व पिठाची मी याच पद्धतीने गोळे तयार करून ठेवणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता, पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, या पद्धतीने आपण मळलेलं आहे। आता ह्या पिठाला रेस्ट न देता लगेचच याचे शंकरपाळ्या तयार करायला घ्यायच्या आहेत। शंकरपाळी तयार करण्यासाठी पिठाचा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे। तयार पिठाचा गोळा पोळीपाटावरती ठेवून लाटून घ्यायचा आहे। लाटताना ही पोळी आपल्याला थोडीशी जाडसर ठेवायची आहे, खूप जास्त शंकरपाळीची पोळी लाटायची नाही। तर या पद्धतीने गोल फिरवून छान एकसारखी ही पोळी मी लाटून घेत आहे। तर या पद्धतीने आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे। कडेने क्रॅक जातात, कारण याच्यामध्ये आपण तूप घातलेलं आहे। आता आपण हे कडेचे क्रॅक्स कट करूयात आणि स्क्वेअर शेपमध्ये शंकरपाळ्या कट करून घेऊयात। एवढी जाड शंकरपाळी मी ठेवलेली आहे, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही। खूप जास्त जड आपण जाड शंकरपाळ्या तयार केल्या तर तळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि शंकरपाळी जर व्यवस्थित तळली गेली नाही तर ती आतून कच्ची राहते आणि थंड झाल्यावरती ती मऊ पडते। आणि खूप जास्त जर आपण पातळ शंकरपाळी तयार केली तर त्याला लेयर्स येणार नाहीत।
यासाठी या पद्धतीने शंकरपाळी लाटून कट करून घ्यायची आहे। सर्व शंकरपाळ्या तुम्ही लाटून तयार करून एकत्र तळू शकता। दुसरी सुद्धा आपण पोळी छान लाटून याच्या शंकरपाळ्या तयार करून घेतल्या। शंकरपाळ्या तयार केल्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि तरी सुद्धा त्या एकमेकांना चिकटत नाही, त्यामुळे तुम्ही या पद्धतीने शंकरपाळ्या तयार करून एका ताटामध्ये काढून ठेवू शकता। शंकरपाळी तळण्यासाठी गॅसवरती तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला शंकरपाळ्या तेलामध्ये सोडायच्या आहेत। शंकरपाळ्या तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम लो ठेवायची आहे। तेल जरी व्यवस्थित गरम नसेल तरी सुद्धा शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्याबरोबर विरघळू शकतात। त्यासाठी शंकरपाळी तेलामध्ये सोडण्याअगोदर आपल्याला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आता तुम्ही बघू शकता तेल व्यवस्थित गरम आहे, तेलाला छान असे बुडबुड येत आहेत। तर या पद्धतीने आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्या आहेत। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शंकरपाळीला अगदी छान खारीसारख्या लेयर्स आलेल्या आहेत। शंकरपाळी जर तेलामध्ये विरघळत असेल तर काळजी न करता पिठामध्ये थोडासा तुम्ही मैदा ॲड करा आणि थोडासा पाण्याचा हात लावून परत एकदा पीठ व्यवस्थित मळून घ्या। टिप नंबर 2, शंकरपाळीमध्ये तेल जास्त झालं तर पेपर घेऊन पेपरवरती आपण शंकरपाळ्या टाकून ठेवा, जेणेकरून एक्स्ट्राचं जे त्यातील तूप आहे ते पेपर ऑब्झर्व करेल आणि त्यानंतर शंकरपाळ्या 15 ते 20 मिनिटांनंतर तळायला घ्या। बिलकुल शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळणार नाहीत आणि तुमची मेहनतसुद्धा वाया जाणार नाही। तर पाहू शकता शंकरपाळीला छान बिस्किटासारखा रंग आलेला आहे आणि शंकरपाळी छान टम्म अशी फुगलेली आहे। बिस्किटासारखी जर शंकरपाळी हवी असेल तर या रंगावरती शंकरपाळी तेलातून काढून घ्या आणि शंकरपाळी जशी थंड होईल तसा त्याचा अजून रंग बदलतो। यासाठी जास्त डार्क रंगावरती शंकरपाळी तळू नका, नाहीतर शंकरपाळी करपट लागू शकते। तेल नितळून शंकरपाळ्या आपण ताटामध्ये काढून घेऊयात। उरलेल्या शंकरपाळ्या सुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेऊयात। एकसारख्या हलवत मस्त अशा शंकरपाळ्या आपण तळून घेतलेल्या आहेत। पाहू शकता अगदी सुंदर याला लेयर्स आलेले आहेत। दुसरी सुद्धा परफेक्ट अशी आपली शंकरपाळ्यांची बॅच तळून झालेली आहे। बिस्किटा इतकीच खुसखुशीत आणि भरपूर खारीसारखे पडदे लेयर्स असलेली जिभेवर ठेवताच विरघळणारी शंकरपाळी आज आपण तयार केलेली आहे। जसजशी शंकरपाळी तळून होईल तशी ती या पद्धतीने एखाद्या पसरट भांड्यामध्ये काढून ठेवायची आहे, जेणेकरून ती व्यवस्थित थंड होईल। शंकरपाळी तळून झाल्यानंतर 2 ते 3 तासानंतरच ही आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायची आहे। शंकरपाळी गरम असताना जर डब्यामध्ये भरली तर ती मऊ पडू शकते। यासाठी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ही आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आहे। व्हिडिओमध्ये आज आपण भरपूर टिप्स पाहिलेले आहेत शंकरपाळीला लेयर्स येण्यासाठी आणि बिस्किटच इतकीच खुसखुशीत होण्यासाठी। तर या पद्धतीने तुम्ही नक्की शंकरपाळी बनवा। त्या दिवाळी फराळातील शेवचा नंबर आलेला आहे। अगदी बाजारात गावाकडे जशी हॉटेलमध्ये शेव मिळायची, तुम्हाला जर आठवत असेल आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा आपले वडील किंवा आई बाजारात जेव्हा जायचे तेव्हा आठवडी बाजारातून या पद्धतीने शेवची पुडी आणायची आणि किती आवडीने ते आपण खात होतो। अगदी तशीच गावाकडे हॉटेलात मिळणारी शेव अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात कशी बनवायची तेही घरात असलेल्या साहित्यात याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। नेहमीप्रमाणेच व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत, जेणेकरून दिवाळी फराळातील एकही पदार्थ तुमचा बिघडू नये याची काळजी मी घेतलेली आहे। या दिवाळी फराळाच्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आज आपण एकाच व्हिडिओमध्ये कुरकुरीत शेव आणि खुसखुशीत शेव कशी बनवायची ते पाहणार आहे। सोबतच आपण शेव महिनाभर टिकण्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सुद्धा पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव चमचा ओवा काढून घ्यायचा आहे। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या सोबतच अर्धा चमचा जिरे। सुरुवातीला याचं पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे, जेणेकरून छान असं बारीक हे वाटलं जाईल। आता याच्यामध्ये
थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान बारीक पेस्ट तयार करायची आहे। लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून जेवढं जास्त आपल्याला बारीक हे वाटून घेता येईल तेवढं वाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या पद्धतीने हे आपलं पाणी तयार झालेलं आहे। हे असं जिरं, ओवा आणि लसणाचं पाणी घातल्यामुळे शेवला छान अप्रतिम अशी चव येते। हे पाणी आपण डायरेक्ट पिठामध्ये न ओतता या पद्धतीने गाळून घेतलेलं आहे, कारण की जर आपण हे असंच पिठामध्ये ओतलं तर शेव आपली एकसारखी पडणार नाही आणि साचा आपला जाचेल आणि शेवला सुद्धा छान आकार येणार नाही। यासाठी हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर सर्व पाणी या ठिकाणी गाळून घेतलेलं आहे। चोथा आहे तो वरती गाळणीवरती राहिलेला आहे, शिल्लक पाहू शकता। आता आपण शेवचं पीठ कसं भिजवायचं ते पाहूया। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला बेसन मोजून घ्यायचं आहे। वाटीने 4 वाट्या बेसन घेणार आहे। घरात असलेल्या कोणत्याही वाटीच्या साह्याने तुम्ही बेसन मोजून घेऊ शकता। वाटीचं प्रमाण देणार आहे जेणेकरून सर्वांनाच रेसिपी बनवणं सोपं जाईल, कारण सर्वांकडे वजन काटा असेलच असं नाही। यासाठी वाटीचं प्रमाण व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। 4 वाट्या आपण बेसन घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। हे सर्व पीठ जवळपास अर्धा किलो भरतं। तर आज व्हिडिओमध्ये अर्धा किलो पिठाची शेव कशी बनवायची ते आज आपण पाहतोय। ही दोन्ही पीठ आपल्याला छान चाळून घ्यायची आहेत। तांदळाचं पीठ तुम्ही घरात बनवलेलं सुद्धा वापरू शकता किंवा रेडीमेड सुद्धा। बेसन आणि तांदळाचं पीठ चाळून घेणं कंपल्सरी आहे, त्यामुळे ही स्टेप बिलकुल स्किप करू नका। तांदळाचं पीठ घातल्यामुळे शेव बिलकुल लवकर नरम पडत नाही। यासाठी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच पीठ वापरा। आता चाळलेल्या पिठामध्ये कोरडे मसाले घालूया। अर्धा चमचा लाल मिरच पावडर, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ। पाऊण चमचा या ठिकाणी मीठ घातलेलं आहे। हळद घालताना थोडीशी काळजी घ्यायची। हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर आपल्या शेवला रंग छान येत नाही, शेव तळल्यानंतर काळपट दिसू शकते। अगदी बाजारात मिळते तशी जर शेव हवी असेल तर अगदी चिमूटभरच हळद घाला। तडका पॅनमध्ये कडकडीत तेलाचं मोहन गरम करून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये जो चमचा दिसत आहे त्या चमच्याने 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। 4 वाटी बेसन पिठासाठी आपण 4 चमचे तेल गरम केलेलं आहे। खुसखुशीत शेव जर बनवायची असेल तर या पद्धतीने कडकडीत तेलाचं मोहन घाला। जर तुम्हाला कुरकुरीत शेव हवी असेल तर तेल आपल्याला गरम न करता चमच्याच्या साह्याने 4 चमचे तेल पिठामध्ये ॲड करायचं आहे। सुरुवातीला तेल गरम आहे यासाठी आपण ते चमच्याने मिक्स केलं आणि त्यानंतर हाताने व्यवस्थित पिठाला तेल सोडून घ्यायचं आहे। पिठाला तेल व्यवस्थित चोळून झाल्यानंतर लसूण, जिरे आणि ओव्याचं जे पाणी आहे ते पिठामध्ये ॲड करणार आहोत। सुरुवातीला हे सर्व पाणी आपण पिठामध्ये घालायचं आहे आणि लागलं तरच नॉर्मल पाणी वापरायचं आहे। कुरकुरीत शेव होण्यासाठी थंड तेल घाला आणि खुसखुशीत शेव होण्यासाठी अगदी कडकडीत गरम तेलाचं मोहन घाला। एवढाच फक्त बदल आपल्याला या रेसिपीमध्ये करायचा आहे। दोन्ही रेसिपी आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत। पीठ मळताना पुढच्या स्टेप आपल्याला सेमच करायच्या आहेत। तर थोडं थोडं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घालून सैलसर पीठ मळायचं आहे। पीठ मळताना ज्या ज्या टिप्स देत आहे त्या लक्षात ठेवून पीठ मळा। पीठ आपल्याला अगदी घट्टसर न मळता जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच अगदी सैलसर मळायचं आहे, जेणेकरून खुसखुशीत अशी शेव होण्यासाठी मदत होते आणि शेवसुद्धा अगदी छान पडते। यासाठी पीठ मळताना सैलसरच पीठ मळायचं आहे। तर पीठ मळून झाल्यानंतर थोडासा तेलाचा हात घेऊन या पद्धतीने पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्ही पीठ लांबून पाहायचं आहे, अगदी छान स्ट्रेच होत आहे। तर मस्त असं परफेक्ट पीठ मळलेलं आहे। बेसन पीठ थोडंसं चिवट असतं, यासाठी पीठ मळताना ते हाताला चिकटतं। यासाठी आपल्याला मधून अधून तेलाचा हात लावून पिठाचा छान एकसारखा गोळा करून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने पीठ लांबून पाहायचं, छान असं हवं तेवढं स्ट्रेच होतंय। परफेक्ट असं आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर पिठाला तुम्ही 15 ते 20 मिनिट रेस्ट देऊ शकता किंवा लगेचच जरी शेव पाडायला घेतली तरीसुद्धा छानच शेव तयार होते।
तर आता मी हे पीठ रेस्टिंगसाठी न ठेवता लगेचच याची शेव तयार करायला घेणार आहे. पण तुम्हाला जर काही काम असेल तर याला अर्धा तास जरी तुम्ही असंच ठेवलं तरीसुद्धा काही फरक पडणार नाही. आता मी याची लगेचच शेव तयार करायला घेतलेली आहे. या ठिकाणी शेव पाडण्यासाठी सोऱ्या घेतलेला आहे. तुम्हाला लहान मोठी जशी शेव पाडायची आहे त्याप्रमाणे तुम्ही याची ताटली याच्यामध्ये टाकून घ्या. तर मी अगदी लहान शेव पाडणार आहे, यासाठी बारीक चकती याच्यामध्ये टाकलेली आहे. परत एकदा हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि जेवढे बसेल तेवढं पीठ आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचं आहे. सोऱ्याला पीठ चिकटू नये यासाठी सोऱ्याला सुद्धा मी आतून तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण सोरा बंद करूया आणि लगेचच याची शेव तयार करायला घेऊया. शेव तयार करण्यासाठी गॅसवरती कढईमध्ये तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा तेल मध्यम गरम असावं, नाहीतर शेव तेलामध्ये सोडल्या सोडल्या करपेल आणि ती काढल्यानंतर मऊ पडेल. शेव तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. ही दुसरी महत्त्वाची टिप आपल्याला लक्षात ठेवायची आहे. शेव तेलामध्ये सोडल्यानंतर बिलकुल याला टच करायचं नाही, नाहीतर शेव तुटू शकते. तेलाचं बुडबुडे थोडेसे कमी झाले आणि झाऱ्याला शेव थोडीशी कडक लागू लागली की ती त्यानंतरच पलटायची आहे. आणि या पद्धतीने थोडासा दाब झाऱ्याने देऊन शेव हलक्या हाताने तळून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत आणि शेव झाऱ्याला थोडीशी कडक लागू लागलेली आहे. ही अगदी हलक्या हाताने पलटून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने शेव तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. अगदी 10 सेकंदमध्ये शेव तळून तयार होते. असा रंग आला की शेव आपल्याला तेलातून काढायचे आहे. तेलाचे बुडबुडे पूर्णपणे कमी झाले आणि शेवला असा रंग आला की शेव तेलातून काढायचे आहे. यापेक्षा डार्क रंगावरती शेव तळू नका, नाहीतर ती थंड झाल्यावरती काळपट दिसेल. शेव तळतानाच्या काही महत्त्वाच्या टिप परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे. शेव तेलामध्ये सोडण्याअगोदर तेल मीडियम गरम असावं. शेव तेलामध्ये सोडल्यानंतर याला बिलकुल टच करायचं नाही जोपर्यंत तेलाचे बुडबुडे कमी होत नाहीत आणि शेव झाऱ्याला कडक लागत नाहीत. आणि शेव तळताना नेहमी मंद आचेवर शेव तळावी, जेणेकरून शेवला छान एकसारखा रंग येतो. या महत्त्वाच्या टिप शेव तळतानाच्या लक्षात ठेवा. दुसरीसुद्धा शेव मस्त अशी आपली तयार झालेली आहे आणि शेव तळण्यासाठी बिलकुल जास्त वेळ लागत नाही. अर्धा किलो शेव तयार करण्यासाठी मला फक्त 20 ते 25 मिनिटे लागलेली आहेत. पीठ मळण्यापासून ते शेव तळण्यापर्यंत फक्त माझी 20 ते 25 मिनिटंच गेलेली आहेत. त्यामुळं शेव तळण्यासाठी बिलकुल जास्त वेळ लागत नाही आणि शेवसुद्धा अगदी झटपट घरच्या घरी तयार होते. तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करून पहा. या शेवला सुद्धा किती सुंदर रंग आलेला आहे पाहू शकता. सर्वात सोपी शेव बनवण्याची पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अगदी परफेक्ट अशी आपली शेव बनवून तयार झालेली आहे. शेव बनवताना जर काही शंका असतील, अडचण आली तर नक्की कमेंट करून विचारा. तुमच्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. सर्व शेव आता मी उरलेली याच पद्धतीने तयार करून घेते. शेव तळल्यानंतर आपल्याला ही पूर्णपणे थंड करायची आहे. रूम टेम्परेचरला 15 ते 20 मिनिट ठेवा आणि त्यानंतरच ही डब्यामध्ये भरा. गरम असतानाच जर डब्यामध्ये भरली तर शेव मऊ पडू शकते आणि जास्त वेळ जरी तुम्ही या पद्धतीने बाहेर ठेवली तरीसुद्धा शेव हवेमुळं मऊ पडू शकते. यासाठी थंड झाल्यानंतर आपल्याला ही लगेचच डब्यामध्ये भरायची आहे. डब्यामध्ये भरल्यानंतर डबा जर आपला एअरटाईट नसेल तर त्याला आपल्याला वरून एखादा प्लॅस्टिकचा कागद लावायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये सुद्धा ही शेव स्टोअर करून ठेवू शकता, जेणेकरून ती हवेमुळे मऊ पडणार नाही. या पद्धतीने जर शेव तुम्ही स्टोअर करून ठेवली तर महिना ते 1.5 महिना बिलकुल शेव नरम पडणार नाही. या काही महत्त्वाच्या टिप लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा या पद्धतीने कुरकुरीत खुसखुशीत शेव नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पर्यंत चकली ताटामध्ये नसेल तोपर्यंत पूर्ण आहे असे वाटतच नाही. किंवा आपण कितीही फराळ जरी खाल्ला तरीसुद्धा चकली खाल्ल्याशिवाय आपल्याला काही समाधान मिळत नाही. अशी ही कुरकुरीत, आतून पोकळ, काटेरी
आणि मला चकली तर चहासोबत खाण्यासाठी खूपच आवडते। तुम्हाला आवडते की नाही हे कमेंटमध्ये नक्की मला सांगा। आजपर्यंतची सर्वात भाजणी बनवण्याची सोपी पद्धत आणि बिलकुल ही चकली तेल पित नाही, तेलात विरघळत नाही आणि याला तेलाचं मोहनसुद्धा जास्त घालावं लागत नाही। फक्त 4 ते 5 थेंब तुम्ही तेलाचं मोहन घातलं तर इतकी छान खुसखुशीत चकली तयार होते। रेसिपी वाटीने आणि वजनी दोन्ही पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत। जरी तुम्ही पहिल्यांदा भाजणी बनवून चकली बनवणार असाल तर ती इतकी छान परफेक्ट होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते। चला पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। दिवाळीसाठी खास आपण भाजणीची चकली बनवतोच, तर त्यासाठी आपण घेतलेला आहे अर्धा किलो रेशनिंगचा तांदूळ। आता रेशनिंगचे जर तांदूळ नसतील तर कोणता तांदूळ वापरायचा? इंद्रायणी आणि आंबेमोहर सोडून इतर कोणताही जुना तांदूळ तुम्ही ही भाजणी बनवण्यासाठी वापरू शकता। कोलम, सुरती कोलम, बासमती यासारखा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालणार आहे। तांदूळ वाटीने करेक्ट 4 वाट्या मोजून घेतलेला आहे। सर्व साहित्य आपल्याला एका वाटीने मोजून घ्यायचं आहे जेणेकरून परफेक्ट अशी आपली भाजणी तयार होईल। तांदूळ आपण एका पातेल्यामध्ये काढून घेतले आणि या पद्धतीने ते आपल्याला अगदी चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी रेशनिंगचा तांदूळ वापरलेला आहे। तांदूळ 2 ते 3 वेळा धुतल्यानंतर या पद्धतीने चाळणीवरती नितळण्यासाठी ठेवलेला होता। तांदूळ छान नितळलेला आहे। एक सुती कापड अंतरायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हे तासभर तांदूळ फॅनखाली सुकवून घ्यायचे आहेत। 1 तासामध्ये फॅनखाली तांदूळ छान सुकतात। या पद्धतीने अगदी पातळ तांदूळ पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून ते 1 तासात छान असे सुकतील। 1 तासानंतर पाहू शकता तुम्ही तांदूळ छान सुकलेले आहेत। हे बिलकुल आपल्या हाताला चिकटत नाहीत। इथपर्यंतच तांदूळ आपल्याला सुकवून घ्यायचा आहे। गॅसवरती जाडसर तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती हे तांदूळ काढून घेऊन मंद आचेवर छान एकसारखे हलवत भाजून घ्यायचे आहेत। तांदूळ जर तुम्हाला धुवून घ्यायचा नसेल तर एका सुती कपड्याने तो तुम्ही पुसून घेतला तरी सुद्धा चालणार आहे। तांदूळ अगदी 10 मिनिटांमध्ये छान भाजून होतात। एकसारखे हलवत आपल्याला तांदूळ फक्त कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत, बिलकुल याचा रंग बदलायचा नाही। तांदूळ भाजल्यामुळे हलके होतात आणि त्यामुळे खुसखुशीत आपली चकली होण्यासाठी मदत होते। यासाठी आपण तांदूळ डाळी भाजून घेतो जेणेकरून चकली छान खुसखुशीत होते। तर 10 मिनिट होत आलेले आहेत। तांदूळ छान भाजत आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। तांदूळ भाजलेला आहे की नाही हे कसं ओळखायचं याच्या 2 पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे। पहिली म्हणजे या पद्धतीने तांदूळ तोडून पाहायचा, अगदी पटकन तुटला जातोय। दुसरी पद्धत म्हणजे तांदूळ भाजल्यानंतर तो सुरुवातीपेक्षा छान असा पांढरा शुभ्र दिसू लागतो। या ठिकाणी तांदूळ भाजून झालेले आहेत, हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात। यानंतर मी घेतलेला आहे 2 वाटी भाजकं डाळ, वजनी 250 ग्रॅम आहे। तांदळाच्या अर्धा आपल्याला हे डाळ घ्यायचं आहे। काही ठिकाणी याला डाळवं सुद्धा म्हटलं जातं। हे डाळ अगोदरच भाजलेलं असतं त्यामुळे जास्त याला भाजण्याची गरज नाही। फक्त थोडंसं जरी मॉइश्चर असेल तर ते आपल्याला काढून टाकायचं आहे। यासाठी फक्त 2 मिनिटांसाठी याला आपण गरम करून घेतोय। 2 मिनिट झालेले आहे। छान असं हे डाळ आपलं भाजून झालेलं आहे। नेहमी भाजणी बनवताना आपण हरभऱ्याची डाळ वापरतो, पण यावेळेस आपण भाजकं डाळ वापरलेलं आहे त्यामुळे चकली अजूनच जास्त खुसखुशीत होते। डाळ भाजल्यानंतर या ठिकाणी आपण घेतलेली आहे 1 वाटी मुगाची डाळ। वजनी पाहायचं झालं तर 125 ग्रॅम ही डाळ आहे। मंद आचेवर डाळ आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी भाजून घ्यायची आहे। मुगाची डाळ ही हलकी असते त्यामुळे पटकन भाजली जाते, खूप जास्त वेळ लागत नाही। ही भाजणी आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे जेणेकरून आपली चकली सुद्धा खुसखुशीत होईल। त्यामुळे भाजणी भाजताना बिलकुल घाई गडबड करायची नाही। डाळ सुद्धा आपल्याला डाळीवरती अगदी छान हलकेसे तांबूस डाग येईपर्यंत भाजायची आहे। डाळ या ठिकाणी भाजून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता सुरुवातीला डाळ जास्त पिवसर दिसत होती, आता ती हलकीशी तांबूस दिसू लागलेली आहे, भाजून झालेली आहे। काढून घेऊया। ताटामध्ये काढलेली आहे जेणेकरून रंग तुमच्या लक्षात यावा यासाठी। यानंतर घेतलेली आहे अर्धी वाटी उडदाची डाळ, ग्रॅममध्ये 75 ग्रॅम आहे।
डाळी मी धुवून घेतलेल्या नाही, सुती कपड्याने पुसलेल्या आहेत. डाळी जर धुतल्या तर त्या सुकण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो, यासाठी धुवून न घेता फक्त पुसून घेतलेल्या आहेत. उडदाची डाळसुद्धा 5 मिनिटांमध्ये भाजून झालेली आहे, काढून घेऊयात. आता यानंतर आपल्याला भाजायचे आहेत पोहे. 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, ग्रॅममध्ये 50 ग्रॅम पोहे आहेत. पोहे आपल्याला मंद आचेवर एकसारखे हलवत कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. मीडियम फ्लेमवर अगदी 2 ते 3 मिनिटात पोहे छान कुरकुरीत होतात. हातावरती चुरून पाहायचं, भाजून झालेले आहेत, काढून घेऊयात. यानंतर आपल्याला लागणार आहे 2 चमचे साबुदाणा. साबुदाणा घातल्यामुळे चकलीला थोडासा चिकटपणा येण्यासाठी मदत होते, यासाठी घातलेला आहे. अगदी 2 मिनिट गरम करून घेतला आणि तो काढून घेतला. यानंतर 4 चमचे धणे घेतलेले आहेत. धणेसुद्धा आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत, जास्त भाजायचे नाहीत. आता 2 चमचे जिरे फक्त आपल्याला गरम करायचे आहेत. हे मसाले आपण जास्त भाजलेले नाहीत, कारण याचा सुगंध कमी होतो, यासाठी फक्त हे गरम करून आपण घेतलेले आहेत. या ठिकाणी आपली भाजणीसुद्धा छान थंड झालेली आहे. थंड झाल्यानंतर ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. थंड होण्यासाठी तुम्ही हिला फॅनखाली जरी ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. आता भाजणी दळून आणताना फक्त ही आपल्याला गव्हावर दळायची नाही, तांदळावर, ज्वारीवर, हरभरा डाळीवर जरी दळून आणली तरीसुद्धा चालणार आहे. भाजणी मी गिरणीतून दळून आणलेली आहे, छान अशी बारीक दळलेली आहे. तर या पद्धतीनेच तुम्ही सुद्धा अगदी छान बारीक ही भाजणी दळून आणा. याचा सुगंध खूप छान दरवळत आहे. आता तयार भाजणीतील 2 वाट्या हे पीठ मी काढून घेणार आहे. आता आपण 2 वाटी पिठाची चकली कशी बनवायची ते पाहणार आहे. पीठ घेताना या पद्धतीने वाटी सपाट करून घ्यायची आहे, पूर्ण गच्च घ्यायची नाही आणि पोकळसुद्धा ठेवायची नाही. तर या पद्धतीने 2 वाट्या भरून मी पीठ ताटामध्ये काढून घेते. ही भाजणी 2 ते 3 महिने बिलकुल खराब होत नाही, हवाबंद डब्यामध्ये जर ठेवली तर, आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 6 ते 7 महिने छान टिकून राहते. भाजणी काढून घेतल्यानंतर उरलेली भाजणी लगेच झाकून ठेवायची आहे, जेणेकरून याचा सुगंध छान टिकून राहील. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 वाट्या पाणी काढून घेऊयात. जेवढं आपण भाजणीचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला पाणी वापरायचं आहे. 2 वाटी भाजणीच्या पिठासाठी आपण 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. आता या पाण्यामध्ये 1 चमचा लाल मिरच पावडर, 3 चमचे पांढरे तीळ आणि चवीप्रमाणे मीठ, 1/4 चमचा मीठ घेतलेला आहे. थोडासा ओवा या पद्धतीने हातावरती चोळून घालूयात आणि चिमूटभर हळद. 1/2 चमचा मी तेल घालणार आहे. अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. जरी या भाजणीसाठी, या चकलीसाठी तुम्ही तेल नाही वापरलं तरीसुद्धा चालणार आहे, पण अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे, जेणेकरून चकली आतून छान पोकळ होईल. पाण्याला छान उकळी आलेली आहे. गॅस आपण लो ठेवलेला आहे. या पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाजणीचं पीठ ॲड करायचं आहे. महत्त्वाची टीप म्हणजे तेलाचं मोहन बिलकुल जास्त घालायचं नाही, नाहीतर चकली जास्त तेलकट होते आणि तेल पिते. जरी तुम्ही यासाठी तेलाचं मोहन नाही घातलं तरीसुद्धा चकली छान होईल, पण आतून पोकळ होण्यासाठी अगदी थोडंसं आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे. 2 वाटी भाजणीच्या पिठासाठी आपण फक्त 1/2 चमचा, पोहे खाण्याचा 1/2 चमचा तेल घातलेलं आहे. एक लाटणं घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला पीठ व्यवस्थित लाटण्याने मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे. पीठ मिक्स करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पीठ या ठिकाणी आपण व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता लगेचच याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. 10 मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटांनंतर आपल्याला लगेचच हे पीठ एका परातीत किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. पीठ गरम आहे, आपल्या हाताला चटके बसू नयेत यासाठी आपण हे एका फुलपात्राच्या साह्याने, ग्लासच्या साह्याने व्यवस्थित मळून घेऊयात. फुलपात्राने थोडंसं मळून घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. वरून पाणी न लावता किंवा थंड पाण्याचा हात देखील न लावता हे पीठ छान मळून घेतलेलं आहे. काटेरी चकली होण्यासाठी या पद्धतीने घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे.
चकलीचं पीठ हे थोडंसं कठीणच असतं, जेणेकरून त्याला चकलीला छान काटे येतात. खूप सैलसर पीठ असेल तर बिलकुल याला काटे येणार नाहीत. सोऱ्यामध्ये चकलीची चकती टाकून घेतलेली आहे. नेहमीप्रमाणे खरबरीत बाजू बाहेर करायची आहे, जेणेकरून चकलीला छान काटे येतात. आता सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. सोऱ्याला हवं असेल तर तुम्ही आतून तेलसुद्धा लावू शकता. पीठ अगदी व्यवस्थित दाबून भरायचं आहे. सोऱ्या बंद करूया आणि उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते सुकणार नाही. ताटामध्ये चकल्या तयार करायला घेऊयात. पाहू शकता तुम्ही, चकली तयार करताना बिलकुल याचे तुकडे पडत नाहीत. चकली तयार केल्यानंतर चकलीचे आतील आणि बाहेरील टोक बंद करायचे आहे, जेणेकरून चकली तेलात टाकल्यावर सुटणार नाही. एका वेळी खूप जास्त चकल्या न करता 4 ते 5 चकल्या करून लगेचच तळायला घ्यायच्या आहेत. गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल मध्यम गरम झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही. खूप जास्त कडकडीत तेल गरम करून त्याच्यामध्ये चकल्या सोडायच्या नाहीत, नाहीतर त्या बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने चकल्या तेलामध्ये सोडायच्या आहेत. हाताने सोडणं अवघड वाटत असेल तर या पद्धतीने चकली झाऱ्यामध्ये घेऊन तेलामध्ये अगदी हलक्या हाताने सोडायची आहे. चकली तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच त्याला पलटायचं नाही. चकली थोडीशी झाऱ्याला कडक लागू लागली आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की त्यानंतरच तिला पलटायचं आहे. चकली तळताना मीडियम फ्लेमवरच तळायची आहे. लो फ्लेमवरती जर तळली तर चकली जास्त तेलकट होते आणि हाय फ्लेमवर जर तळली तर ती बाहेरून आपल्याला तळल्यासारखी दिसते आणि आतून कच्ची राहते. यासाठी या चकल्या आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच तळायच्या आहेत. चकली जशी तळली जाईल तसे तेलाचे बुडबुडे कमी होऊ लागतात आणि चकली तेलावरती तरंगू लागते. तेलाचे बुडबुडे पूर्णपणे बंद होत नाहीत आणि चकली या पद्धतीने जोपर्यंत तेलावरती तरंगत नाही तोपर्यंत हिला आपल्याला तेलातून बाहेर काढायचं नाही. यामुळे काय होतं, चकली आतपर्यंत छान तळली जाते आणि खुसखुशीत राहते. जर चकली तुम्ही व्यवस्थित तळली नाही तर चकली थंड झाल्यानंतर मऊ पडू शकते. यासाठी चकली तळताना आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायचे आहे आणि पूर्णपणे तेलाचे बुडबुडे बंद होईपर्यंतही तळून घ्यायचे आहे. तेलाचे बुडबुडे पूर्ण बंद झाल्यानंतर चकली तेलातून बाहेर काढायची आहे. पाहू शकता किती सुंदर चकलीला काटे आलेले आहेत आणि किती सुंदर याला रंग आलेला आहे. उरलेल्या चकल्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने तयार करून तळून घ्यायच्या आहेत. करतच तुम्ही या पद्धतीने तळून घेऊ शकता. एकदम जास्त जर तुम्ही चकल्या बनवल्या तर चकल्या सुकतात आणि त्याचे तेलात टाकल्यानंतर तुकडे पडू शकतात. चकली थोडीशी थंड झालेली आहे तर तोडलेली आहे, पाहू शकता मस्त आणि आतून पोकळ झालेली आहे. 2 महत्त्वाच्या टिप आहेत, तेवढ्याच लक्षात ठेवा. मध्यम आचेवर तळा आणि तेलाचे बुडबुडे पूर्णपणे बंद झाल्यानंतरच चकल्या तेलातून बाहेर काढा. मस्तच दुसरी सुद्धा बॅच या ठिकाणी आपली तळून झालेली आहे. याच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेते. 2 वाटी पिठासाठी आपण पाव चमचा तेलाचे मोहन घातले आहे. 1 किलो भाजीच्या पिठाची सगळी चकली जर तुम्ही एका वेळी बनवणार असाल तर पोहे खायचे फक्त 2च चमचे आपल्याला तेलाचे मोहन घालायचे आहे. ही एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा. साहित्यांचं प्रमाण, तेलाचे मोहनचे प्रमाण तुम्हाला सर्व दिलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने चकली बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चकली पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला ही हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आहे. आजची आपली पहिली रेसिपी आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारे, अगदी ओठानेही खाता येतील इतके मौसूद आणि विशेष म्हणजे महिनाभर टिकणारे खुसखुशीत असे रव्याचे लाडू. तुमचे पाकातील रव्याचे लाडू बिघडत असतील तर तुम्ही या पद्धतीने करून पहा. बिलकुल हे लाडू बिघडणार नाहीत, खाण्यासाठी अगदी खुसखुशीत राहतात. आणि व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून लाडू छान महिनाभर टिकून राहतील. शेवटचाही लाडू या पद्धतीने छान बांधला जाईल. पाक पातळ झाला तर काय करायचं, पाक सैलसर झाला तर काय करायचं याविषयी सांगणार आहे. पण ही पद्धत जर तुम्ही वापरली तर बिलकुल लाडू बिघडणार नाहीत. वाटीचे आणि वजनी दोन्हीही प्रमाण व्हिडिओमध्ये देणार आहे. या वाटीने करेक्ट 2 वाट्या रवा घेतलेला आहे. वजनी हा रवा अर्धा किलो आहे. रवा घेताना आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे.
बारीक रवा नाही मिळाला तर मोठा रवा मिक्सरला बारीक दळून घेऊ शकता। याला 0 नंबरचा रवा म्हणतात, काही ठिकाणी याला बॉम्बे रवा सुद्धा म्हटलं जातं। रवा बाजारातून आणल्यानंतर या पद्धतीने बारीक चाळणीने चाळून घ्यायचा आहे। आता आपण तूप मोजून घेणार आहे। ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि तूप घेताना वितळवून घ्यायचं आहे, जेणेकरून तुपाचं प्रमाण चुकणार नाही। अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलं तरी सुद्धा चालणार आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि या पद्धतीने थोडं थोडं तूप घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। मीडियम लो फ्लेमवरती आपल्याला एकसारखा हलवत रवा भाजायचा आहे। बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, तुपाऐवजी आम्ही तेल वापरलं तर चालेल का? जर आपण तेल वापरलं तर लाडूंना तेलाचा वास येऊ शकतो, यासाठी तेलाचा वापर करू नका। डालडा सुद्धा वापरू शकतो का असेही काही प्रश्न असतात, तर डालडा आपल्या आरोग्यासाठी तितकासा हेल्दी नाही, यासाठी डालडा वापरू नका। पण थोडा डालडा किंवा अर्धा डालडा अर्ध तेल असं वापरलं तरी सुद्धा चालणार आहे, पण शक्यतो डालडा नका वापरू, कारण यामुळे काय होतं, लाडूच्या टेस्टमध्ये सुद्धा फरक पडतो आणि लाडू थोडेसे कडक होऊ शकतात आणि लाडू खाताना डालड्याचे जे लाडू असतात ते खाताना टाळ्याला चिकटतात, डालडा आळतो यामुळे। तर थोडं अर्धी वाटीपेक्षा थोडा कमी तुपाचा वापर जरी तुम्ही हे लाडू बनवताना केला तरी सुद्धा लाडू तितकेच छान होणार आहेत। त्यामुळे तूप जर कमी असेल तर कमी तुपामध्ये सुद्धा तुम्ही याच पद्धतीने लाडू बनवा। मंद आचेवर या पद्धतीने आपल्याला एकसारखा हलवत रवा भाजायचा आहे। रवा भाजताना आपल्याला रव्याचा जास्त रंग बदलायचा नाही, अगदी हलक्या तांबूस रंगावरती हा रवा आपल्याला भाजायचा आहे। थोडं थोडं तूप घालून आपण हा रवा भाजून घेत आहोत। उरलेलं सर्व तूप मी या रव्यामध्ये ॲड केलेलं आहे। मीडियम लो फ्लेमवरती जर रवा भाजला तर या पद्धतीने रवा भाजण्यासाठी आपल्याला 15 मिनिटं लागतात। जर लो फ्लेमवर जर तुम्ही रवा भाजला तर 20 ते 25 मिनिट आपल्याला या पद्धतीने रवा भाजण्यासाठी लागू शकतात। तर मी हा रवा 15 मिनिटांमध्ये मीडियम लो फ्लेमवरती एकसारखा हलवत भाजून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रव्याला हलकासा तांबूस रंग येऊ लागलेला आहे। तर असा रंग येईपर्यंतच आपल्याला रवा भाजायचा आहे। थोडंसं जवळून दाखवत आहे मी तुम्हाला, याच्यावरून तुम्हाला रव्याचा कलर कसा आलेला आहे हे दिसून येईल। कच्चा रवा होता तो अगदी पांढरा शुभ्र दिसत होता आणि भाजलेल्या रव्याला अगदी हलका तांबूस रंग आलेला आहे। अशा रंगावरती आपल्याला रवा भाजायचा आहे। यामुळे काय होतं, रवा अगदी छान भाजला जातो आणि लाडू छान पांढरे शुभ्र दिसतात, जास्त लालसर दिसत नाहीत। खूप जास्त रवा जर आपण भाजला तर रवा पाकात टाकल्यावर तितकासा फुलत नाही, यासाठी रवा भाजताना आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। गॅस बंद केलेला आहे आणि हा रवा आपण आता एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे। रवा काढताना एका पसरट ताटामध्ये काढा, जेणेकरून हा थोडासा थंड होईल। आता आपण साखर किती घ्यायची ते पाहूया। गॅसवरती आपण तीच कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1.25 वाटी मी साखर घेणार आहे। खूप जास्त गोड लाडू आवडत असतील तर 1.5 वाटी साखर घालू शकता, पण 1.25 वाटी हे प्रमाण योग्य आहे। यामुळे लाडू जास्त गोड होत नाहीत आणि जास्त फिके सुद्धा लागत नाहीत। तर आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। आता पाणी किती घ्यायचं ते पाहूया। ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे, ही लक्षात ठेवा। तर 1 वाटी पाणी असं सांगितलं जातं, पण एका वाटीला थोडंसं पाणी कमी घ्यायचं आहे। कमी म्हणजे किती घ्यायचं आहे तर बोटाने व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, याप्रमाणे आपल्याला एका वाटीला थोडंसं कमी पाणी घ्यायचं आहे। यामुळे काय होतं, पाकसुद्धा आपला पटकन तयार होतो। खूप जास्त वेळ आपल्याला पाक आठवत बसावा लागत नाही आणि पाक जास्त झाला तर काय होतं, लाडू आपले सैलसर होतात। यासाठी आपल्याला पाक बनवताना अगदी मापात पाक बनवायचा आहे। 2 वाटी आपण रवा घेतला, त्यासाठी आपण अर्धी वाटी वितळून घेतलेलं तूप वापरलं, 1.25 वाटी साखर आणि एका वाटीला थोडंसं कमी पाणी वापरलं। हे अगदी साधं सोपं प्रमाण तुम्ही वाटीने लक्षात ठेवा, जेणेकरून परफेक्ट असे लाडू तयार होतील। आता मीडियम फ्लेमवरती या पद्धतीने उलटण्याच्या साहाय्याने साखर ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ती तळाला लागणार नाही। गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम ठेवलेली आहे।
छान अशी उकळी येईपर्यंत मीडियम फ्लेम ठेवायची आहे आणि उकळल्यानंतर लो फ्लेमवरती हा पाक आपल्याला 5 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। तर लक्षात ठेवा, उकळी आल्यानंतर मंद आचेवर पाक शिजवून घ्यायचा। 5 मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट पाक तयार होतो। तुम्हाला चेक करण्याची सुद्धा गरज नाही जर तुम्ही हे प्रमाण वापरलं तर। पण पाक कसा चेक करायचा हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। आता सुरुवातीला पाहिलं तर पाक सैलसर आहे, बिलकुल हा बोटांना चिकटत नाहीये। आता बघू शकता पाकाला उकळी आल्यानंतर आपण गॅसची फ्लेम अगदी लो ठेवली आणि पाक आता थोडासा घट्ट झालेला आहे। बघू शकता 4 ते 4.5 मिनिट झालेले आहेत। या पद्धतीने उलटणावरती घेऊन पाहायचं आहे। पाहू शकता तुम्ही जे पाकाचे थेंब पडत आहेत ते अगदी घट्टसर पडत आहेत आणि तार खेचली जात आहे। तर या पद्धतीने उलटणाने सुद्धा तुम्ही चेक करू शकता। शेवटचा थेंब आहे तो बोटावरती घेऊन तुम्ही या पद्धतीने हातावरती चेक करू शकता। बघू शकता तुम्ही अगदी छान हलकी तार बनत आहे। तर या पद्धतीने आपल्याला पाक तयार करायचा आहे। आता आपण गॅस बंद करूया। उकळी आल्यानंतर 5 मिनिटांनंतर गॅस बंद करून सुद्धा तुम्ही या पद्धतीने पाक चेक करू शकता। आता पाक तयार झाल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यामध्ये रवा घालायचा नाही। पाक अगदी 2-3 मिनिट थोडासा थंड करून घ्यायचा आहे। याच्या वाफा थोड्याशा जाऊन द्यायच्या आहेत आणि त्यानंतरच रवा ॲड करायचा आहे। गरम गरम पाकामध्ये आपण गरम गरम रवा जर घातला तर मिश्रण मिळून येण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्याला असं वाटतं की आपले लाडू बिघडलेत की काय। त्यामुळे 1 ते 1.5 तासामध्ये जर आपलं मिश्रण तयार होऊन आपल्याला लाडू बांधायचे असतील 1-1.5 तासानंतर या पद्धतीने तुम्ही करा। पाक तयार झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट पाक थोडासा थंड करून घ्या आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये रवा ॲड करा। तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही गॅस बंद केल्यानंतर पाक आपला परफेक्ट झालेला आहे की नाही हे चेक करू शकता। त्यामुळे बिलकुल पाक तयार करताना घाबरण्याची काळजी नाही। रवा आता आपण पाकामध्ये ॲड करूया। गॅस बंद आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। सुरुवातीला थोडंसं मिश्रण आपल्याला सैलसर वाटेल कारण आपण पाक तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये रवा घातलेला आहे। जसजसा रवा पाकामध्ये फुलेल तसं मिश्रण घट्टसर होईल आणि लाडू बांधण्यासाठी तयार होईल। तर बघू शकता गॅस बंद आहे। तर या पद्धतीने पाकामध्ये रवा घातल्यानंतर मिश्रण दिसायला हवं आहे। आता झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण सेट होण्यासाठी 1 ते 1.5 तास साईडला असंच ठेवायचं आहे। 1 तास झाल्यानंतर झाकण उघडून पाहायचं आहे मिश्रण सेट झालेलं आहे की नाही, लाडू बांधण्यासाठी तयार झालेला आहे की नाही याचा अंदाज घेऊन आपल्याला लाडू बांधायचे आहेत। कारण वातावरणानुसार कमी जास्त वेळ मिश्रण लाडूचं सेट होण्यासाठी लागू शकतो। तर मला जवळपास 1.5 तास लागलेला आहे हे मिश्रण सेट होण्यासाठी। बघू शकता अगदी घट्टसर झालेलं आहे। चमच्याच्या साहाय्याने या पद्धतीने मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे, सुट्ट करून घ्यायचं आहे। वरून जरी ते तुम्हाला खूप घट्ट दिसत असेल तर आतून छान मऊसूद आहे। पाहू शकता तुम्ही या ठिकाणी मस्त रवा फुललेला आहे। अगदी मऊसूद असं लाडू बांधण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे। अर्धा चमचा वेलचीची पावडर घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता लगेचच लाडू बांधायला घेऊया। जेवढ्या साईजचा लाडू बनवायचा आहे तेवढा रवा हातामध्ये घेऊन या पद्धतीने लाडू वळायचा आहे। अगदी पटपट लाडू बांधले जात आहेत। पाहू शकता परफेक्ट असं मिश्रण लाडूचं तयार झालेलं आहे। आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत। मिश्रण जर घट्टसर झालं तर काय करायचं, तर मिश्रण चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्या आणि मिक्सरला लावा। बिलकुल दूध किंवा पाण्याचा वापर करू नका, जेणेकरून लाडू बिलकुल बिघडणार नाहीत। आता पाक सैलसर झाला तर काय करायचं, मिश्रण खूपच सैलसर झाले आणि लाडूच बांधता येत नाहीत तर अशा वेळी मिश्रण एका पसरट ताटामध्ये पसरून फॅन खाली ठेवा आणि थोडंसं सुकलं की लगेचच लाडू बांधायला घ्या। यामुळे तुमचे लाडू बिलकुल बिघडणार नाहीत आणि जे साहित्य आहे ते वाया जाणार नाही। यासाठी अगदी महत्त्वाच्या टिप दिलेल्या आहेत। दूध पाण्याचा वापर तुम्हाला करावा लागणार नाही आणि ते सुद्धा लाडू इतके छान मऊसूद तयार होतील। पण व्हिडिओमध्ये अगदी योग्य प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळे 100% लाडू तुमचे परफेक्ट अचूक तयार होतील।
तोंडात टाकताच विरघळतील. अगदी आजी आजोबा घरामध्ये असतील तर ओठाने सुद्धा त्यांनी खाऊ शकतील. इतके सुंदर आणि मऊसूद लाडू तयार होतात. शेवटचाही लाडू तितका छान वळला गेलेला आहे, पाहू शकता. लाडू महिनाभर टिकवण्यासाठी एक महत्त्वाची टीप. तर लाडू या पद्धतीने डब्यामध्ये भरल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याचं झाकण उघडून याला 1 ते 2 तास हवा लागून द्यायची, जेणेकरून लाडूंना बिलकुल बुरशी येत नाही, हे खराब होत नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे रव्याचे लाडू बनवा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया दिवाळीच्या अजून एका फराळाच्या रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. असे छान छान पदार्थ खात राहा. धन्यवाद. दाणेदार आणि गोल गरगरीत असे बेसनचे लाडू. मध्ये एक सिक्रेट ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचे सुद्धा लाडू या पद्धतीने गोल गरगरीत आणि आतून रवाळ ओबडधोबड न होता तयार होतील. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडू बिलकुल बसके झालेले नाहीत. तुपाचं अचूक प्रमाण, साहित्याचं अचूक प्रमाण व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. अर्धा किलोचे बेसनचे लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी आपण अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. या वाटीने 2 वाट्या डाळ आहे. त्याच वाटी वितळून घेतलेलं तूप घ्यायचं आहे. तूप ग्रॅममध्ये 200 ग्रॅम आहे. तर या ठिकाणी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. आता कढईमध्ये अर्धा किलो चणा डाळ काढून घ्यायची आहे. ही रेडीमेड डाळ घेतलेली आहे. घरची डाळ असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर मीडियम लो फ्लेमवरती ही डाळ आपल्याला मंद आचेवर एकसारखी हलवत भाजून घ्यायची आहे. एकसारखी हलवत मीडियम लो फ्लेमवरती आपण 5 ते 7 मिनिट डाळ भाजून घेतलेली आहे. डाळ भाजलेल्याचा छान खमंग असा सुगंध दरवळत आहे. तर या ठिकाणी तुम्हाला मी जवळून दाखवत आहे. अगदी हलके तांबूस डाग डाळीवरती तुम्हाला दिसून येत असतील. तर या पद्धतीने आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. खूप जास्त देखील काळपट होईपर्यंत डाळ भाजायची नाही. करेक्ट 7 मिनिट मीडियम लो फ्लेमवरती मी डाळ भाजलेली आहे. आता गॅस बंद करूया. भाजलेली डाळ या पद्धतीने सुती कपड्यावरती काढून ठेवा, जेणेकरून डाळीला पाणी सुटणार नाही आणि अशी पसरून ठेवली की डाळ पटकन थंड होते. ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे. ही आता आपण भांड्यामध्ये भरून घेऊयात. आता या डाळीपासून आपण घरीच बेसन कसं बनवायचं ते पाहणार आहोत. दळून न आणता आपण घरीच याचं बेसन तयार करणार आहोत. तर या पद्धतीने आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची आहे. एका वेळेस खूप जास्त डाळ घ्यायची नाही, कारण व्यवस्थित ती बारीक झाली पाहिजे. तर मिक्सर चालू बंद करत या पद्धतीने आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे. भाजून घेतल्यामुळे हरभऱ्याची डाळ हलकी होते आणि याचं पटकन बेसन होण्यासाठी किंवा याचं पीठ होण्यासाठी मदत होते. या पद्धतीने मिक्सर चालू बंद करायचा आहे, जेणेकरून मिक्सरच्या मोटरवरती सुद्धा लोड येणार नाही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्येच हे छान असं रवाळ बारीक झालेलं आहे. खूप जास्त बारीक याचं पावडर करायचे नाही, पीठ तयार करायचं नाही. थोडंसं रवाळ टेक्स्चर याला ठेवायचं आहे. उरलेली सर्व डाळ आपण याच पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. अर्धा किलो डाळ वाटण्यासाठी मिक्सरवरती मला 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत. खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही. तर सर्व डाळीचं या ठिकाणी आपण बेसन तयार करून घेतलेलं आहे. आणि या पद्धतीने आपण बेसन तयार करून घेतल्यामुळे हवी तशी डाळ आपल्याला बारीक मोठी मिक्सरवरती दळता येते. तर या ठिकाणी सर्व डाळ आपली दळून झालेली आहे. बेसन भाजण्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये सुरुवातीला अर्ध्यापेक्षा जास्त तूप काढून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मिक्सरवरती दळलेलं बेसन ॲड करायचं आहे. आता मीडियम लो फ्लेमवरती या पद्धतीने एकसारखं हलवत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे. सुरुवातीला पिठामध्ये सर्व तूप ॲड करू नका. तुपाचे प्रमाण जर जास्त झाले तर लाडू आपले गोल गरगरीत न होता ओबडधोबड होतात आणि टाळ्याला चिकटतात. यासाठी आपल्याला कमीत कमी तुपाचा वापर करून हे लाडू तयार करायचे आहेत. तर सुरुवातीला पीठ थोडंसं कोरडं दिसत होतं. जसं तूप पिठामध्ये मिक्स होईल तसं तुम्हाला या ठिकाणी पीठ ओलसर झाल्यासारखं दिसून येत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या पद्धतीने जर तुम्ही लाडू बनवले तर पीठ भाजताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही आणि पिठाच्या गुठळ्या होत नाहीत, गाठी होत नाहीत आणि
आपल्याला त्या फोडत बसाव्या लागत नाहीत। आणि या पद्धतीने जर तुम्ही बेसन घरीच बनवून याचे लाडू बनवले तर आपले बेसन भाजताना हातसुद्धा दुखून येत नाहीत आणि पटकन बेसन भाजलं जातं, कारण हे आपण रवाळ दळलेलं आहे, त्यामुळे हे भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान मोकळं असं हे बेसन आपल्याला दिसत आहे। तर रेडीमेड जर आपण बेसन घेतलं तर ते भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतो, तुपाचं प्रमाण सुद्धा थोडं जास्त घालावं लागतं, कारण ते खूप बारीक दळलेलं असतं। तर या ठिकाणी बेसनमध्ये मी अजून 2 चमचे तूप घालत आहे आणि उरलेलं तूप आपण तसंच ठेवायचं आहे, कारण हे तूप आपल्याला पुरेसं आहे। आपण 200 ग्रॅम तूप घेतलेलं होतं तर त्यातील आपण 2 ते 3 चमचे तूप तसंच शिल्लक ठेवलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 10 मिनिट झालेले आहेत। मीडियम लो फ्लेमवरती मी बेसन भाजत आहे त्याला। अजून 5 मिनिट हे आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून बेसनला रंगसुद्धा छान येईल आणि बेसन कच्चं राहणार नाही। तर रेडीमेड बेसन भाजण्यासाठी आपल्याला तूप जास्त वापरावं लागतं आणि भाजण्यासाठी वेळसुद्धा आपला जास्त जातो, त्यामुळे आपले हात दुखून येतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसं बेसन भाजलं जाईल तसं ते तूप सोडू लागलेलं आहे। या ठिकाणी आपलं बेसन मस्त अशा रंगावरती भाजून झालेलं आहे। यापेक्षा डार्क रंगावरती बेसन बिलकुल भाजायचं नाही, तर मस्तच छान असा रंग आलेला आहे आणि बेसन भाजल्याचा छान सुगंध घरभर दरवळत आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेसन भाजल्यानंतर ते तूप सोडू लागतं आणि त्याचा रंगसुद्धा किती चेंज झालेला आहे, छान असं रवाळ टेक्स्चर आलेलं आहे। सुरुवातीला बेसन कसं दिसत होतं तुम्ही या क्लिपमध्ये बघू शकता। तर बेसन भाजून झालेलं आहे, गॅस बंद केलेला आहे आणि हे बेसन आता आपण एका पसरट ताटामध्ये काढून घेऊयात। बेसन भाजण्यासाठी मला मीडियम लो फ्लेमवरती 15 ते 18 मिनिट लागलेले आहेत। जर आपण रेडीमेड विकतचं बेसन घेतलं तर ते भाजण्यासाठी आपल्याला अर्धा ते पाऊण तास लागतो आणि तूपसुद्धा अर्धा किलोसाठी 300 ग्रॅम घालावं लागतं। तर 150 ग्रॅमपेक्षा थोडंसं जास्त तूप आपण वापरलेलं आहे, उरलेलं तूप आपण तसंच ठेवलेलं आहे। तर हे बेसन आता आपण कोमट होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात। बेसन जोपर्यंत थंड होत आहे तोपर्यंत आपण साखर दळून घ्यायची आहे। एका वाटीमध्ये मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे। या ठिकाणी साधी साखर घेतलेली आहे, याऐवजी तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता। ही साखर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ही दळून घेऊयात। साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता दळलेली साखर बेसन पिठावरती काढून घ्यायची आहे। बेसन आपल्याला पूर्णपणे थंड न करता हलकं कोमट असतानाच याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे। तर सर्व साखर आता आपण या बेसनमध्ये मिक्स करून घेऊयात। बेसन हलकं कोमट असताना साखर मिक्स केल्यामुळे साखर बेसन बरोबर छान एकजीव होण्यासाठी मदत होते। यासाठी बेसन पूर्णपणे थंड न करता हलकं कोमट असतानाच याच्यामध्ये साखर ॲड करा। खूप जास्त गरम बेसनमध्ये जर आपण साखर ॲड केली तर साखर विरघळते गरमीने आणि मिश्रण आपलं पातळ होऊ शकतं। यासाठी अगदी हलकं कोमट असतानाच याच्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे। ही महत्त्वाची टिप या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा। तर सर्व साखर हाताने आपण बेसनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। लाडूला सुंदर चव येण्यासाठी 1 चमचाभर आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालूयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा बारीक याच्यामध्ये घालू शकता। वेलची पावडर मिक्स केल्यानंतर आता आपण लाडू वळायला घेऊयात। या ठिकाणी मी मध्यम आकाराचा लाडू तयार करत आहे। आवडीप्रमाणे सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स लावू शकता। तर या ठिकाणी मी मनुके, काजू आणि पिस्ता लावणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी सहजपणे लाडू वळला जात आहे। आपण कमीत कमी तुपाचा वापर केलेला आहे तरीसुद्धा लाडू अगदी छान सहजपणे वळला जात आहे। छान असा गोलगरगरीत या ठिकाणी लाडू तयार झालेला आहे। बिलकुल लाडू ओबडधोबड बसके चपटे झालेले नाही, छान गोलगरगरीत दिसत आहे, बघू शकता। मस्तच। अजून एक लाडू मी तुम्हाला या पद्धतीने तयार करून दाखवते। तर छोटे मोठे जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने तुम्ही लाडू बनवू शकता। अर्धा किलो चणा डाळीसाठी किंवा अर्धा किलो बेसनसाठी आपण या ठिकाणी 150 ग्रॅमपेक्षा थोडं जास्त तूप वापरलेलं आहे आणि 300 ग्रॅम साखर। तर घरीच बेसन बनवून आज आपण हे लाडू तयार केलेले आहेत। सुरुवातीला 7 ते 8 मिनिट आपण चणा डाळ भाजली आणि त्यानंतर मीडियम लो फ्लेमवरती आपण बेसन 15 ते 18 मिनिट भाजून घेतलं। अगदी अर्ध्या तासामध्ये हे आपले बेसनचे लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत। तर तुम्ही सुद्धा या दिवाळीला या पद्धतीने परफेक्ट अशी बेसनच्या लाडवाची रेसिपी बनवून पहा। हलवाईसारखेच हे लाडू खाताना लागतात। तर कोणत्याही प्रकारची जास्त झंझट न करता अगदी झटपट या ठिकाणी आपण लाडू तयार केलेले आहेत। 200 ग्रॅम आपण तूप घेतलेलं होतं, त्यातील एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे।
बघू शकता तुम्ही. साधारणतः 2 चमचे तूप अजून शिल्लक राहिलेलं आहे. एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे 25 ते 30 लाडू होतात. तर साईज थोडी छोटी धरली तर थोडे जास्त लाडू होऊ शकतात. तर या ठिकाणी मी लाडू थोडे मोठे बनवलेले आहेत. छान गोल गरगरीत झालेले आहेत, बघू शकता. तर लाडू आता एक फोडून आपण पाहूया आतून कसा झालेला आहे तो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी छान रवाळ दाणेदार हलवाई स्टाईल या ठिकाणी आपण अगदी सोप्या पद्धतीने बिना झंझट कमी मेहनतीत हे लाडू तयार केलेले आहेत, दूध किंवा पाण्याचा हबका न देता. आता हे वजनी लाडू आपले जवळपास 1 किलो तयार झालेले आहेत. जर 1 किलो चणा डाळीचे तुम्हाला लाडू बनवायचे असतील तर प्रमाण असं घ्या. 1 किलो चणा डाळ, त्यासाठी 350 ग्रॅम वितळून घेतलेले तूप आणि 600 ग्रॅम साखर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सिक्रेट ट्रिक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ही माझी सिक्रेट रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त वेळा शेअर करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद.